ठीक आहे अण्णा, काय झालं डीपीडीसी मध्ये? आज डीपीडीसी मध्ये कार्यकर्ते मागे सरका ना, मागे सरका थोडं मागे सरका नाही झालं काय आज बैठक झाली काय? डीपीडीसी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होतं, रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. आष्टीमध्ये ते शांत बसा ना. मध्ये जनावरांच्या बाबतीमध्ये झेरॉक्स आणि पोट तपासायचा मशीन याला 50 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला. आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये हे यार थांबा रे, जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. परत ते सांगत नाही. मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती. आता मात्र मी त्याची लेखी तक्रार केली. अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे. आणि याच्यावरती आता हे सोपं नाही ना. 73 कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे 5 कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून. बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का? तुम्ही तक्रार करताय जिल्हाधिकारी नाही, तो नाही. बिंदू नामावलीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे. या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलाय. ते तुम्ही बोलले का? नाही आज नाही बोललो ना. तो मुद्दा आजही बोललेलो आहे. बिंदू नामावलीमध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतात, साड्या घालतात, काही एक पट्ट्या ते 15 JCB 100 टायरच्या तसल्या गाड्या. आणि बीड मध्ये काही पोलीस, सगळं परळीच्या पोलिसाबद्दल काय, बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस. माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे. आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं. असताना काही वैद्यकीय सुविधा घेतल्या त्याच्यावर समिती नेमली, अजितदादांचे काही कानावर घेतला? हे बघा, हे प्रत्येक विषय हे डीपीडीसीचे विषय नाही, तो डीपीसीचे जे डीपीसीचे विषय तेवढे पेनड्राईव्ह देणार आहे. माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेनड्राईव्ह. अजितदादांना दिलं का तुम्ही? अजितदादांच्या पीएला दिलं ना, डिस्प्लेना. आज डिस्प्लेच होते ना बरोबर. त्यांना कालच पाठवले, ते आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. असं करते की अजितदादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या पेनड्राईव्ह. हो बरोबर आहे ना. लेखी नुसता पेनड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते. द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पूस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की 5 कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की 73 मधले 5 गेले.
म्हणजे 78 कोटी रुपये जे बोगस उचललेले आहेत ते काही डीपीडीसीचे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत. आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले, 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत. 2 गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये. एका गटामध्ये नाही हो, गट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं. किरकोळ म्हणजे काय लगेच वाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं का? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं. एवढं काय बोलले? काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते. नंतर त्याच्यावरती हे करा. काय फारसं विश्लेषण नाहीये, म्हणजे विशेष भांडण बिंडण नाही. भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत. संतोष देशमुख आमचा दह्या दुपारा मारलेला माणूस आहे, त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज. आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज. महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत. हा, ओके. तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाला भेट देणार आहात? हो, जाणार आहे. आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे. मी रात्री पण गेलतो, त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो. कुठंतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यांचं म्हणणं सरकार गांभीर्यानं घेत नाही त्यांच्या आंदोलनाला. असं थोडीच आहे. सरकार गांभीर्याने घेत आहे, सरकार पाटलांशी बोलतोय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये. एवढी बार दादा ठीक आहे, आपण एक पाऊल मागे हटू, परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल. आम्ही बी त्यांच्या बरोबर हजर राहू. पालकमंत्री झाल्यानंतर अहो, मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. मी अगोदर अंतरवलेलं. ओके अण्णा, बंद